घाटपुरी शिवारात जिगाव प्रकल्पाच्या खोदकामामुळे शेतकरी आक्रमक, आत्मदहनाचा इशारा। जिगाव उपसा सिंचन विभागाअंतर्गत घाटपुरी शिवारात शेतकऱ्यांची कोणतीही पूर्वसंमती न घेता कूपनलिकेसाठी जेसीबीद्वारे बेकायदेशीर खोदकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। घाटपुरी येथील शेतजमिनींमधून दाबावर आधारित कूपनलिका सिंचन पद्धतीचे पीडीएन काम सध्या सुरू आहे। मात्र संबंधित कंत्राटदाराने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पिकांच्या नुकसानीचा कोणताही कायदेशीर पंचनामा न करता थेट 7 फुटांपर्यंत खोदकाम सुरू केले आहे। या खोदकामामुळे जमिनीतील मुरुम आणि दगड वर आल्याने सुपीक जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच कंत्राटदाराने शेतीचे कंपाऊंड तोडल्यामुळे मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करत आहेत। याशिवाय जिगाव प्रकल्पाचे पाणी शेतीऐवजी खासगी लेआउट धारकांना बेकायदेशीरपणे विकले जात असल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। यापूर्वी अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे। दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जिगाव उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे यांनी सांगितले की कूपनलिकेचे काम करताना खोदलेली जमीन पूर्ववत करून देण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत। अधिकारी या कामावर लक्ष ठेवून असून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जात आहे। राहणार घाटपुरी शिवारात जे जिगावचं काम चालू आहे ते मॅप आम्हाला पहिले मॅप दाखवला होता। त्या मॅप प्रमाणे काही ज्यांचं कोणत्याच प्रकारचं काम नाही व मॅप रस्त्यावर आहे हे सांगितलं नव्हतं। आज रस्त्यावर बी त्यांनी पाईपलाईन आम्ही 5-5 हजार 10-10 हजार रुपये खर्च करून प्रत्येक शेतकऱ्याने बाकायदा लेवल केलं होतं, पाण्याचा ढाय काढला होता रस्त्याचा। आज त्याचं पाणी शेतात फुटून राहिलं पण फुटणार आहे ते आता काय करणार आहे। 5-5 10-10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याने खर्च केला होता। आज त्यांना आम्ही सांगून राहिलो की आमचं ट्रॅक्टर जात नाही शेतात, आमचं गाळं जात नाही शेतात, ते आता करणार काय। चक्रा मारू मारू आम्ही थंडेगार झालो। कावंडे साहेब अजून हजारे साहेब या साहेबाजवळ आम्ही जाऊ ते म्हणतात तुमचं काम आम्ही ठेकेदाराला दिलं, याले दिलं त्याला दिलं। ते कसं आम्हाला कल्लो कालेचे कामं करून राहिलं। बोलायचा शब्द त्यांचा एकही याच्यावर नाही आहे, मुद्द्यावर नाही आहे। अधिकारी आले होते, अधिकाऱ्यांनी आमचे पंचनामे केले एकदम खोटे खाटे आम्हाला बोलणं करून बाकायदा त्यांनी सह्या खोट्या घेऊन आमचे पंचनामे केले, येऊ केले। आता मला ते म्हणाले की माझ्या शेतामध्ये 74-2 गट नंबर आहे माझा। ते म्हणाले की तुमचा पंचनामा झालेला आहे। माझा मला शेतात बोलावलं नाही, काही नाही तरी त्यानं पंचनामा केला, माझ्या माघारी केला। आमच्या घाटपुरी शेतशिवारामध्ये जिगाव प्रकल्पाचे पाईपलाईनचे काम सुरू आहे। या पाईपलाईनच्या कामामध्ये आमच्या शेतामध्ये कोणतीही पूर्व परवानगी न घेता, आम्हाला सूचना न करता सरळ आमच्या शेताचे तार कंपाऊंड तोडून या लोकांनी असे अर्धवट परिस्थितीत कामं केले। आता या शेतात पिकच काही निघत नाही, असे गोटे वर आले आणि हा एमएसच्या पाईपाचे पैसे आहेत आणि याने 1 रुपया दिला नाही। अजून सांगतात ते की एमएसले पाईपाले पैसे आहेत। आता 2.5 फुटाच्या खाली त्याचा अधिकार, पण 2.5 फुटाच्या वर तर आमची जमीन आहे, फुगाची जमीन आहे का आमच्या जमिनीचे इथे कामं करताना त्याचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतेच हे नाही आहे, मोबदला नाही किंवा आम्हाला परवानगीचं काम नाही आहे शेतीचं काम करताना। अरे हे 2.5 फुटाच्या वर तर आम्हाला शासनानं हक्का दिला ना। आमच्या जमिनीची रखवाली आम्ही करू, आमचे तार कंपाऊंड करू, त्या रानडुक राहिले, त्या जंगली नील हरण आहे, त्या नील गायी आहेत, त्यांना रक्षणाकरता आम्ही तार कंपाऊंड केले आणि या ठेकेदाराने ते तोडून टाकले। आता आमची मागणी हीच आहे की आमची जमीन पूर्ववत करून द्या। आम्हाला या पाईपलाईनचं काम नाही, या पाण्याचंही काम नाही। अरे पिकलीच नाही तर त्या करा काय त्या पाण्याचं। आमची तर परिस्थिती जे होती त्याच्यापेक्षा बेकार झाली। पहिलेच कोरडवाहू, त्या कोरडवाहूत यानं गोटे वर काढले, म्हणजे फक्त मर्यादा बाकी ठेवायला आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही। अशी लाईन चालली, पूर्ण 2-2 एकर शेत खराब उराला भाऊ आहे। पहा शेतात लांबी किती आहे आणि बोलले असं 30 फूट आणि असं 50 फूट असं करायचं। त्यानं जेवढं काही गोपाळ डबलगाव नावाचे जे साहेब आहे यानं जेवढं काही कबूल केलं, ते जेही आहेत आणि त्याचे जे अधिकारी आहेत गावंडे साहेब, त्यानं असं कबूल केलं होतं की सदरो आम्ही अशी 30 मीटर आणि वावराची लांबी याप्रमाणे नुकसान देऊ, काय 2800 देऊ की 5000 देऊ। आमचे खोटे पंचनामे केले, आमच्या सह्या नेऊन गेल्या, कोऱ्या कागदावर सह्या नेल्या या लोकांनी, आमच्या गद्दारी केली। कारण आम्ही शेतकरी साधे लोक आहोत, आम्ही आमच्या शेतातले कामं करा की याच्या ऑफिसला चक्रा मारा। आणि आता हे जमीन पेरा की नाही, कारण पेरणीचे दिवस आहेत। आज आपण जे बोलू राहिलोय 5 तारीख 5 जून, 7 जूनला मिरूग लागते आणि हे अशा परिस्थितीत जमीन पेरल्याने गेले तर आम्ही काय खा।